महाराष्ट्रात एक अशी यात्रा आहे जिथे माणसाला 40 फूट उंच बगाडावर बांधलं जातं। हो, हे ऐकायला थोडं धक्कादायक वाटेल, पण सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या बावधन गावात 300 वर्षापासून बगाड यात्रा ही अनोखी परंपरा साजरी केली जाते। या यात्रेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे बगाड। हा एक मोठा रथ असतो ज्याचं वजन साधारण 2 ते 3 टन असतं। या रथावरून सुमारे 40 फूट उंचावर बांबूचं सीड बांधलं जातं। खरी गोष्ट पुढं आहे, या शिडाच्या टोकेला झोपाळ्यासारखी एक व्यवस्था असते आणि नवस पूर्ण झालेल्या व्यक्तीला बगाड्या म्हणून त्यावर बांधलं जातं। पण बगाड्या कोण होणार हे आधीच ठरत नाही। होळी पौर्णिमेच्या रात्री मंदिरात देवाला कौल लावला जातो। ज्याच्या नावावर देवाचा उजवा कौल लागतो तो त्या वर्षीचा बगाडा ठरतो। या वर्षीचा मान मिळाला विठ्ठल कदम यांना। त्यांनी तब्बल 16 वर्षापूर्वी आपल्या भावाच्या प्रकृतीसाठी नवस केला होता। जेव्हा बगाड यात्रा सुरू होते तेव्हा गुलालाचे उधळण, ढोल ताशांचा गजर, काशीनाथांचं चांग भलं या जयघोषात हा मोठा बगाड बैलजोडीच्या मदतीने संपूर्ण गावातून फिरवला जातो। ही यात्रा म्हणजे फक्त एक उत्सव नाही तर भक्ती, श्रद्धा आणि 300 वर्षाच्या परंपरेचं जिवंत प्रतीक आहे। तुम्ही कधी ही बगाड यात्रा पाहिली का? खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा।